आजचा पार्ट है आपला प्रॉपर्टीज ऑफ कोलॉइडल सॉल्यूशन। बेटा कोलॉइडल सॉल्यूशन के कौन से प्रॉपर्टीज है? पहली प्रॉपर्टीज है जनरल प्रॉपर्टीज, नंबर एक। नंबर सेकंड कौन सी है? ऑप्टिकल प्रॉपर्टीज है। नंबर थर्ड मैकेनिकल प्रॉपर्टीज, और नंबर फोर्थ इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज है। इतने 4 प्रॉपर्टीज है बेटा। अब जनरल प्रॉपर्टीज में पहली प्रॉपर्टी कौन सी है? जनरल प्रॉपर्टीज में पहली प्रॉपर्टी हमने देखा सर, हेट्रोजिनियस नेचर है। आपल्याला कोलॉइडल सोल्यूशन जे डोळ्याला दिसतच नाही बेटा, ऐसा लगता है अरे ये होमोजीनियस है, लेकिन अल्ट्रा माइक्रोस्कोप के अंदर हमको उसका नेचर पता चलता, अरे ये हेट्रोजिनियस इन नेचर है। म्हणून मी तुम्हाला उदाहरण सांगितलं ना, किती सिंपल आहे। पिक्चरच्या टॉकीज मध्ये बसलो, अरे खूप अंधार आहे, फोकस आला, जैसा त्या फोकस येते क्या पर तो सर ये लाइट के अंदर ये पार्टिकल दिखते हैं, अरे वही तो पार्टिकल है जो कोलॉइडल सॉल्यूशन है, हेट्रोजिनियस इन नेचर है। क्लियर? ही एक प्रॉपर्टी झाली। सेकंड प्रॉपर्टी नॉन सेटलिंग नेचर। आता तुम्ही हे पार्टिकल पाहता, तुम्ही हे कोलॉइडल पार्टिकल्स पाहते, कधी सेटल होतेत का? उसका सेकंड प्रॉपर्टी क्या है जनरल प्रॉपर्टीज में? सेकंड नॉन सेटलिंग नेचर। थर्ड जनरल प्रॉपर्टी, तीसरी कौन सी जनरल प्रॉपर्टीज है? फिल्टरेबिलिटी। आता फिल्टरेबिलिटी पहा ना, जर आपण ट्रू सोल्युशन घेतलं बेटा, साखरेचं सोल्युशन जर घेतलं, आपण जर मिठाचं सोल्युशन जर घेतलं, मिठाचं जर पाणी घेतलं आला, तो अपन तिथं काय म्हणतो, सर नमक जो है वो सोल्यूट है, पानी जो है वो डिस्पर्शन, पानी जो है वो सॉल्वेंट है। यहां कोलॉइडल सॉल्यूशन में ऐसा नहीं है, यहां बोलते डिस्पर्स्ड फेज, जो लेस अमाउंट में वो डिस्पर्स्ड फेज है, मोर अमाउंट में डिस्पर्शन मीडियम। आता साखरेचं सोल्यूशन पाण्या सोल्यूशन तुम्ही फिल्टर करा, इजीली फिल्टर होता है। कोलॉइडल सॉल्यूशन फिल्टर पेपर लो, इजीली फिल्टर होता है, क्योंकि हमने कौन सा पेपर लिया? ऑर्डिनरी फिल्टर पेपर लिया। लेकिन उसके जगह अगर हमने मेम्ब्रेन लिया, और ये मेम्ब्रेन में से यहां कोलॉइडल सॉल्यूशन, कोलॉइडल पार्टिकल्स पास नहीं होते। क्यों नहीं होते? तो यहां पार्टिकल की साइज क्या है? कम है? नहीं है, वहां पार्टिकल की साइज क्या है? ज्यादा है, म्हणून ते पास होत नाहीत ना त्याच्यातून। क्लियर? नेक्स्ट आगे। अब मुझे बात बताओ, यहां दिसते डोळ्याला? नाही, लाईट मध्ये दिसते, जेव्हा आपल्याला दिसते तेव्हा आपण म्हणतो त्याला अल्ट्रा मायक्रोस्कोप, म्हणजे तरी काय सांगितलं, अल्ट्रा मायक्रोस्कोपच मध्ये दिसते म्हणा। झालं क्लियर? झाल्या प्रॉपर्टीज। पाचवी प्रॉपर्टी काय आहे? अरे सर कलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे। काल तुम्हाला सांगितलं, परत एकदा सांगतो, कलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ज्या प्रॉपर्टीज आहेत, ज्या नंबर ऑफ मोल्स वर डिपेंड येतं, अमाउंट ऑफ सोल्यूट वर डिपेंड येतं, त्याला आपण म्हणतो कलिगेटिव्ह प्रॉपर्टी। कलिगेटस या शब्दापासून आलेले, कलेक्टेड टुगेदर। कोणत्या कलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत? इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट। आता याचं डिटेल आपल्याला पुढे येणार आहे सोल्युशन नावाच्या टॉपिक मध्ये। ऑस्मोटिक प्रेशर, नंतर रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर। 4 कलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ये डिपेंड है नंबर ऑफ सोल्यूट पे। अगर नंबर ऑफ सोल्यूट बढ़ गए, ये भी बढ़ गए। मग तुम्ही मला सांगा बेटा, आपल्याकडे जर सेम कॉन्सन्ट्रेशनचं जर सोल्युशन असेल, एक ट्रू सोल्युशन आहे, दुसरं कोलॉइडल सोल्युशन आहे, कोणामध्ये पार्टिकलची संख्या जास्त असेल, किसमें पार्टिकल, नंबर ऑफ पार्टिकल किसमें ज्यादा रहेंगे, ट्रू सोल्यूशन में या कोलॉइडल? ट्रू सोल्यूशन मध्ये फार छोटे 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 छोटे, कोलॉइडल मध्ये जास्त आहेत, साईज जास्त आहे, बरोबर आहे का? ट्रू सोल्युशन म्हणजे काय? साखरेचं पाणी, मिठाचं पाणी, बरोबर आहे? मग
जर पार्टिकलची संख्या कमी असेल, मग बारीक असेल, लहान असेल, तर काय म्हणतो आपण सर ते जास्त आहे. म्हणजे ट्रू सोल्यूशन में क्या है, नंबर ऑफ पार्टिकल्स क्या है, ज्यादा है, नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल ज्यादा है. नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल ज्याच्यात जास्त है उसकी कलिगेटिव प्रॉपर्टी ज्यादा है. तो ट्रू सोल्यूशन की कलिगेटिव प्रॉपर्टी क्या है, ज्यादा. किसके कंपैरिजन में, कोलॉइडल सोल्यूशन में. कोलॉइडल सोल्यूशन में क्या है, पार्टिकल का साइज ज्यादा है. हो गया. 5 जनरल प्रॉपर्टीज. अब नेक्स्ट, काल सांगितलं तुम्हाला कोलॉइडल सोल्युशन, कोलॉइडल पार्टिकल्स सुद्धा कलर्ड आहेत बेटा. आणि हे कलर्ड कोणावर डिपेंड आहेत, तर साइज ऑफ दी पार्टिकलवर डिपेंड. हला साइज ऑफ दी कशावर डिपेंड आहेत, पार्टिकल्सवर डिपेंड. अरे फार सुंदर आहे ना ते, किती बेस्ट आहे पहा ना. मला तुम्ही सांगा, अरे एखाद्या सबस्टन्सला कलर येते कशामुळे रे, कशामुळे. आता पहा, मला सांगा, हे दिसायला काय, कसं दिसायला, लाल दिसायला, बरोबर आहे की नाही. आता हे लाल आहे कशामुळं, मला सांगा, याच्यात लाइट पास केला. अरे कौन सा लाइट आपने पास कर दिया सर, सर हमने व्हाइट लाइट है, बराबर है. आप व्हाइट लाइट है बोले तो मिक्सचर ऑफ कितना है, इसे मिक्सचर ऑफ 7 कलर है, 7 कलर है. अब ये सब्सटेंस ने क्या किया, ये सॉल्यूशन ने क्या किया, 7 में से एक ही कलर एब्सॉर्ब कर दिया. ती तेवढी पर्टिक्युलर वेवलेंथ एब्सॉर्ब केली बेटा. मग मला सांगा, 7 पैकी जर एक एब्सॉर्ब केला तर बाकीचे काय करल, कौन सा एब्सॉर्ब किया, ग्रीन एब्सॉर्ब किया. 7 में से ग्रीन लाइट एब्सॉर्ब किया, उसकी जो वेवलेंथ है वो एब्सॉर्ब कर दिया. बाकीचे 6 काय करल, रिफ्लेक्ट करल ना, ट्रांसमिट करल, बराबर है. और वो 6 का जो कलर है, बराबर है, वो कलर कौन सा है, रेड है. इसलिए हम बोलते सर वो सब्सटेंस दिखने में कैसा है, रेड है. क्यों रेड है, उसने कौन सा लाइट एब्सॉर्ब कर दिया, ग्रीन लाइट. ग्रीन लाइट जैसे एब्सॉर्ब कर दिया, दिखने में कौन सा है, रेड है. ठीक है. आता मला सांगा, ऑरेंज है, ऑरेंज एब्सॉर्ब कर दिया. जर ऑरेंज एब्सॉर्ब केला तर दिसायला आपल्याला तो कसा दिसणार आहे, ब्ल्यू दिसल. चालणार रे, किती सोपं आहे रे. बरं, सिल्वर पार्टिकलचे त्यांनी दिलेले आहे, पहा ना. सिल्वर पार्टिकल का जो दिए वाला है कितना बेस्ट है. सिल्वर सोल है, सिल्वर सोल है, पहा त्यांनी काय दिलेले ते. अब मुझे बात बताइए, यहां मला सांगा बेटा, इथं ऑरेंज येलो आहे. जर पार्टिकलची साईज, कोलॉइडल पार्टिकलची साईज किती आहे, 60 नैनोमीटर जर असेल तर कसा कलर येणार. ठीक है. अब देखो यहां, अगर उसका साइज बढ़ गया तो, पण कोणाच्या बाबतीत, कोणाच्या बाबतीत चाललंय, सिल्वर, बराबर आहे. बर, आता गोल्ड, गोल्ड सोल आहे बेटा, गोल्ड है. गोल्डच्या बाबतीत किती बेस दिलेले, पहा बेटा. यहां अगर गोल्ड का पार्टिकल का साइज बहुत ही छोटा है, सबसे छोटा है, तो यहां वो दिखने में कैसा दिखता है, रेड है, बरोबर आहे. कारण मला सांगा, कोलॉइडल पार्टिकलची साईज किती आहे, 1 नॅनोमीटर टू 1000 आहे ना. मग पार्टिकल कमी जास्त आहेत ना साईजला, त्याप्रमाणे ते लाईट ऍब्सॉर्ब करणार. यस. मग मला सांगा, आता कलर चेंजेस टू, साइज वाढली, कलर चेंज झाला. पहले था रेड, बाद में पर्पल हुआ, बाद में ब्लू हुआ, और फाइनली लास्ट में कौन सा हुआ, गोल्डन येलो हुआ. मग गोल्डन येलो कब आता है, साइज ज्यादा है, सबसे ज्यादा है, या सबसे कम साइज है. तो हम बोलते सर जब गोल्ड पार्टिकल की साइज सबसे ज्यादा है. यस. झालं आता, झालं क्लियर. ओके.
अब क्या दिसायलंय? चर्या, अरे नंतरची किती छान प्रॉपर्टी आहे, किती छान आहे रे. कोणती प्रॉपर्टी है बेटा ये? सर ये तो ब्राउनियन मूवमेंट है. क्लियर है? विच चालू कर. चलो ओके. क्लियर है? दिसायला आता? यस. अरे किती सुंदर प्रॉपर्टी आहे. कोलायडल सोल्युशनची अजून एक छान प्रॉपर्टी आहे. अच्छी प्रॉपर्टी कौन सी है? ब्राउनियन मूवमेंट. अरे ये ब्राउनियन मूवमेंट क्या है? रॉबर्ट ब्राउन नावाच्या सायंटिस्टने दिले बेटा. आप मुझे बात बताओ यहां एक पहा, नीट लक्ष द्या. मला सांगा, तुम्ही पिक्चरच्या टॉकीज मध्ये गेले, टॉकीज मध्ये गेल्यानंतर मला सांगा, फोकस आल्यानंतर ते जे पार्टिकल आहेत वो कोलायडल पार्टिकल है. वो कोलायडल पार्टिकल एक जगह रहते बेटा, उनकी कंटिन्यू मूवमेंट रहती है, एक जगह से दूसरे जगह चले जाते वो, ये मूवमेंट है उनकी आहे, बराबर है. और वही मूवमेंट का नाम क्या है? जिगजैग मोशन है ना, जिगजैग मोशन ऑफ कोलायडल पार्टिकल्स. इसी का नाम क्या दिया? ब्राउनियन मूवमेंट. रॉबर्ट ब्राउन ने दिया. पण रॉबर्ट ब्राउन ने केलं काय? पहा, an English botanist Brown observed that pollen grains suspended in water. अरे पोलन ग्रेन जब हम सस्पेंड करते वाटर में तो क्या होता है? जिगजैग मोशन हो जाता है. उसी का नाम क्या है? ब्राउनियन मूवमेंट. फिर बाद में उनको ऑब्जर्वेशन में ये आया, अरे वो ब्राउनियन मूवमेंट तो कोलायडल सोल्यूशन में है. पहा ना, पिक्चरच्या टॉकीज मध्ये गेल्यानंतर संध्याकाळी आपण काय करतो, बाहेर कुठे जायचं तर लाईट लावतो, अंधारात काय करतो? लाईट लावतो. लाईट मध्ये काय पार्टिकल दिसते, तर बराबर आहे. ब्राउनियन मूवमेंट, zigzag मोशन ऑफ कोलायडल पार्टिकल्स. क्लियर इथं? पण मला सांगा, मुझे एक बात बता, ऐसा क्यों होता है? ये ब्राउनियन मूवमेंट क्यों होता है? ये ऐसा zigzag मोशन क्यों होता है? बता मुझे, क्या रीजन है उसका? कोलायडल सोल्यूशन मध्ये कौन जास्त है? डिस्पर्स्ड फेज के पार्टिकल ज्यादा है या डिस्पर्शन मीडियम है? कौन है? यस यस, सही है फैज, राइट है राधिका, रेणुका राइट है ना. क्या है? डिस्पर्शन मीडियम है. अब मुझे बात बताओ, डिस्पर्शन मीडियम ज्यादा है तो डिस्पर्शन मीडियम क्या करेगा उसको? क्योंकि डिस्पर्स्ड फेज पे जो पॉजिटिव चार्ज, अगर पॉजिटिव चार्ज है तो मीडियम पे नेगेटिव चार्ज है, और डिस्पर्शन मीडियम जास्त आहे, मग डिस्पर्शन मीडियम काय करत? त्याला ढकलल, रिपेल करल. डिस्पर्स्ड फेजवर पॉझिटिव्ह चार्ज आहेत ना,
मग पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये काय ना, रिपल्शन येणार आहे ना. तेच दिले ना, पहा ना. देखो बेटा यहां the dispersed phase particles of colloidal solutions are being constantly collided by the molecules of dispersion medium. कंटिन्यू बंबार्डिंग होणार, कोलाइड होणार. कोण करायले? डिस्पर्शन मीडियम. कोणावर करायले? डिस्पर्स्ड फेज. ठीक आहे. इट वॉज स्टेटेड बाय, हे सायंटिस्टचे नाव आहे, तर जाऊ द्या, that impacts of the dispersion medium particles on the particles of dispersed phase are unequal and unbalanced and cause zigzag motion of dispersed phase particle. सरळ सरळ zigzag motion येणार आहे. आला. आणि यालाच नाव काय दिलं? ब्राउनियन मुवमेंट. बर, या ब्राउनियन मुवमेंटचा उपयोग कशासाठी आहे? पहा, ब्राउनियन मुवमेंट अपोज द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऑन द कोलायडल पार्टिकल्स. आला. म्हणूनच ते काय सस्पेंड राहतेत का? आहे का आता? आलं क्लियर? चले आगे. अरे इसके बाद की प्रॉपर्टी, यस यस सांगतो. याच्या नंतरची प्रॉपर्टी ऑप्टिकल प्रॉपर्टीज आहे बेटा. ऑप्टिकल प्रॉपर्टीज मध्ये काय आहे? टिंडाल इफेक्ट. इतकं बेस्ट आहे हा एक्सपेरिमेंट, तुम्ही घरी सुद्धा करू शकता. इतका छान आहे. आता मला तुम्ही सांगा, हे सूर्याचे किरण यायले, बरोबर आहे? मला सांगा, या सूर्याच्या किरण मध्ये हे पार्टिकल दिसतेत का? दिखते हैं. अंडर द इन्फ्लुएंस ऑफ लाइट है, बराबर है. और उसी का नाम क्या है? वही प्रॉपर्टी क्या है? टिंडाल इफेक्ट है ना. When a beam of light is passed through colloidal solution, देखो, when a beam of light is passed through colloidal solution, then path of beam of light becomes visible. दिसतेत आपल्याला, बरोबर आहे का नाही? हे दिसायलेत आपल्याला. मग मला सांगा, हा इफेक्ट कोणता आहे? टिंडाल इफेक्ट आहे ना. संध्याकाळी लाइट लावता आपण, होता सर लाइट वहां तक चले जा रहा है. अरे वो कौन है? स्कैटर करने का काम किसका है? टिंडाल, बरोबर है, कोलाइडल पार्टिकल का है. और वो इफेक्ट का नाम क्या है? टिंडाल इफेक्ट. पण अजून एक इंटरेस्टिंग, आपल्याला ऑब्झर्व करता येते ना कि वेदर इट इज ए कोलाइडल सोल्यूशन या ट्रू सोल्यूशन. ट्रू सोल्यूशन में से पार्टिकल, ये लाइट पास ही नहीं होता, पूरा एब्जॉर्ब होता है. तो यहां देखो, फॉर एग्जांपल, अब देखो मैंने यहां से या लाइट पास कर दिया है ना. इथं कोणतं बेटा? इथं सोल्यूशन आहे, दिसायला. इथं ट्रू सोल्यूशन आहे. साखरेचं पाणी आहे, मिठाचं पाणी आहे. तर घेतलं. आता मला सांगा, लाइट पास केला, दिसते कशात? कशामुळं? याच्यामधले जे सोल्यूट पार्टिकल्स आहे त्याची साईज कशी आहे? जास्त आहे का कमी आहे? लेस दॅन किती आहे? 1 नैनोमीटर है. अरे सर ये तो नहीं दिखता, लेकिन वही लाइट वही आगे आगे चले गए, तो हम बोलते सर अब तो दिखते हमको. मग हे इफेक्ट काय आहे? दिस इफेक्ट इज नोन एज क्या है? टिंडाल इफेक्ट. When a beam of light is passed through this colloidal solution, then the path of beam of light becomes visible. This property is known as Tyndall effect. ये कोन जो बनता है उसी का नाम क्या है? टिंडाल कोन. आए टिंडाल कोन है? मसाले एक प्रॉब्लम. अरे टिंडाल इफेक्टचा यूजच कशासाठी आहे? मला जर कोलायडल सोल्युशन आणि ट्रू सोल्युशन जर
मला आयडेंटिफाय करायचं असेल तर मैं टिंडाल इफेक्टचा फायदा है ना, टिंडाल इफेक्ट से आइडेंटिफाई कर सकता हूं ना। क्लियर? यानी प्रॉब्लेम यहां, आता पहा एग्जाम्पल कोणतं दिलंय पहा, सोल्यूशन हमने यहां लिए वाला है, यहां कोलाइड्स मिल्क लिया हमने, कोलाइडल सोल्यूशन, ठीक है, कर मिल्क का है कोलाइडल सोल्यूशन है, और दूसरा हमने लिया सस्पेंशन, सगळ्यात पार्टिकलची साईज इथं किती आहे, 1 नॅनो, लेस दॅन 1 नॅनोमीटर आहे, इथं ग्रेटर दॅन 1000 नॅनोमीटर आहे। वेट वेट बेटा, चले राइट है, ओके, झालं बेटा। इथं प्रॉपर्टीज ऑफ कोलाइडल सॉल्यूशन हुआ, कौन से प्रॉपर्टीज हुए, नंबर 1 मैकेनिक, नंबर 1 जनरल प्रॉपर्टीज है, दूसरी मैकेनिकल प्रॉपर्टीज है, तीसरी ऑप्टिकल प्रॉपर्टीज है, चला तीनही, चले आगे नेक्स्ट। हाँ हाँ, अब बेस्ट है सब। अब इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज पहा, जे अब्सेंट होते लास्ट पिरियडला त्यांनी जास्त लक्ष द्या। म्हणजे कोलायडल सोल्यूशन कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज द्याले, जनरल प्रॉपर्टी देते, त्याच्यानंतर कोणती मेकॅनिकल प्रॉपर्टीज है, उसके बाद कौन सी है ऑप्टिकल प्रॉपर्टी पण पाहिली आपण आता, आले। अब कौन सी प्रॉपर्टी है, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी है। आता कोलायडल सोल्यूशन में डिस्पर्स्ड फेज पे एक तो पॉजिटिव चार्ज आएगा, नहीं तो नेगेटिव चार्ज है, और डिस्पर्स्ड फेज पे जो चार्ज है उसके अपोजिट चार्ज किस पे, कोणावर आहे, डिस्पर्शन मीडियमवर आहे। चला मी याचं साधं एक एक्झाम्पल सांगतो, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज मध्ये, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज मध्ये त्यांनी काय दिले, ओरिजिन ऑफ चार्ज ऑन कोलायडल पार्टिकल, कोलायडल पार्टिकलवर चार्ज कोणता आहे, एक तर पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह आहे, डिस्पर्शन मीडियमवर त्याचे अपोजिट चार्ज आहे, कसा आहे ते इथं अजून एकदा बघू आपण, ठीक आहे। पहा आता आपल्याकडे दोन प्रकारचे सोल आहेत बेटा, एक निगेटिव्हली चार्ज आहे आणि दुसरा पॉझिटिव्हली चार्ज आहे, म्हणजे काही पार्टिकल ऍब्सॉर्ब पॉझिटिव्हली करणार आणि काही पार्टिकल काय करणार, निगेटिव्हली। हे परीक्षेला येते, हे सगळ्यात महत्वाचं आहे बेटा, हे पाठ करा, हे येणार आहे परीक्षेमध्ये बेटा, हे विचारते, सोमवारी पण येईल एखाद्या परीक्षेला, ठीक है। मी आधी एक्सप्लेन करतो, पहा नंतर हे देतो। पहा लक्ष दे इकडे, कोलायडल पार्टिकल्स कशा पद्धतीने चार्ज आहे, पहा, मैंने फेरिक हाइड्रोक्साइड सोल इज प्रिपेयर्ड, मला कशाचं कोलायडल सोल्यूशन करायचं तर फेरिक हायड्रॉक्साइडचं बेटा, ठीक आहे, हे फेरिक हायड्रॉक्साइड,
व्यवस्थित लक्ष द्या आता. इज प्रिपेअर्ड बाय द हायड्रोलायसिस ऑफ फेरिक क्लोराइड. हायड्रोलायसिस ऑफ फेरिक क्लोराइड इन वॉर्म वॉटर. एक एक पॉइंट आपण पाहू आता. आता मला सांगा बेटा, पहा मला सांगा, एका बीकर मध्ये जर आपण गरम पाणी घेतलं बेटा, मैंने यहां लिया कौन सा, हॉट वाटर लिया, ठीक है, घेतला हॉट वाटर. अब ये हॉट वाटर में क्या ऐड करना, क्या ऐड करायचं मला सांगा, फेरिक क्लोराइड. चलो मैंने ऐड कर दिया, थोड़ा थोड़ा मैंने ऐड करना स्टार्ट कर दिया, फेरिक क्लोराइड ऐड कर दिया. अब मुझे बात बता, FeCl3 जैसे मैंने ऐड कर दिया, तो मुझे बात बता, ये बीकर में मुझे यहां पार्टिकल्स कौन से मिलते गए, काय मिळालेत मला, हे तयार झाले कोणते, फेरिक हायड्रॉक्साइड तयार झालं. ज्याला आपण काय म्हणतो, इथं आपण नाव दिलेलं, इथं हायड्रेटेड फेरिक ऑक्साइड तयार झालं बेटा. मला सांगा, हा पार्टिकल कशाचा आहे, फेरिक हायड्रॉक्साइड आहे. हे पण फेरिक हायड्रॉक्साइड आहे, हे पण फेरिक हायड्रॉक्साइड आहे, हे फेरिक हायड्रॉक्साइड आहे. पर ऐड काय करा लो, इलेक्ट्रोलाइट ऐड करा लो, इलेक्ट्रोलाइट हल्लो 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 उसमें ऐड कराओ मैं. अंदर हॉट वाटर है, गर्म पानी है, ऐड करा लो, फेरिक हाइड्रोक्साइड तैयार झाला, बराबर है. अब उसके बाद क्या होता है, वो फेरिक क्लोराइड के पॉजिटिव पार्ट, अब ये पानी में जाने के बाद तो टूटने वाला है, डिसोसिएट होगा. तो फेरिक क्लोराइड डिसोसिएट होने के बाद क्या देगा, फेरिक आयन एंड क्लोराइड आयन देता है. झालं. मग आता होते काय याच्यामध्ये, पहा, हे जे फेरिक क्लोराइड तुम्ही ऍड केलंय, याचे फेरिक आयन या पार्टिकलवर जमा झाले, या फेरिक हायड्रॉक्साइडच्या पार्टिकल. या पार्टिकलवर जमा झाले बेटा. आता मला तुम्ही सांगा, या पार्टिकलवर जर पॉझिटिव्ह चार्ज आला, या फेरिक हायड्रॉक्साइडवर पॉझिटिव्ह चार्ज आला, आपण म्हणतो सर डिस्पर्स्ड फेज कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे आपण जे इलेक्ट्रोलाइट ऍड केलेला आहे, त्या इलेक्ट्रोलाइट पैकी फेरिक आयन कोणावर जमा झाले, या फेरिक हायड्रॉक्साइडवर जमा झाले. आलं इथं. मग मला सांगा, राहिला प्रश्न कोणाचा, तो तुमचा Cl आहे, बराबर आहे. तो बाकी बचे वाला कौन है, पानी है. तो पानी यहां बोले तो डिस्पर्शन मीडियम है, एंड डिस्पर्शन मीडियम कैरीज कौन सा चार्ज है, अरे कोणता चार्ज येईल. आला. एक गरम पाणी घेतलंय, परत एकदा सांगतो, एक गरम पाणी घेतलंय, त्या गरम पाण्यामध्ये फेरिक क्लोराइड टाकायलो, FeCl3 रिएक्ट्स विथ गरम पाणी, है का, हॉट वाटर के साथ रिएक्ट हुआ, FeCl3 रिएक्ट्स विथ हॉट वाटर है. अब FeCl3 का हॉट वाटर के साथ रिएक्ट होने के बाद क्या होता है, फेरिक हाइड्रोक्साइड बन गया, फेरिक हाइड्रोक्साइड बन गया. अब फेरिक हाइड्रोक्साइड बनने के बाद कुछ देर के बाद क्या होता है, वो फेरिक क्लोराइड के फेरिक आयन वो पार्टिकल के सरफेस पे कलेक्ट हो गए. जैसे वो कलेक्ट हो गए, आया ध्यान में, वो कौन से फॉर्म में चले गए, फिर कोलाइडल फॉर्म में आ गए, तयार झालं. मग मला सांगा, हे जे क्लोराइड आयन आहे, हे कुठे आहेत, डिस्पर्शन मीडियम आहे. तो डिस्पर्शन मीडियम कॅरीज कोणता चार्ज, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह चार्ज, है ना. मग मला सांगा बेटा, इथं फेरिक हायड्रॉक्साइड कोणते पार्टिकल्स आहेत, याच्यावर कोणता जमा होते, Fe3+. आलं का इथं, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, पॉझिटिवली, ये भी पॉझिटिवली चार्ज, ये भी पॉझिटिवली चार्ज, ये ऐसे सब है. ठीक आहे. मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगितलं बेटा, कोणतं, ब्लड. मला सांगा, ब्लड आहे, ब्लड क्या है, इमल्शन आहे. ब्लड मध्ये काय असते बेटा, कोलाइडल सोल्यूशन है, डिस्पर्स्ड फेज लिक्विड है, डिस्पर्शन मीडियम भी लिक्विड है. मग डिस्पर्स्ड फेज कौन है, ऑयल है, ऑयल इन वाटर है. अरे सर ऑयल कौन है वहां, कौन है,
डीएनए आरएनए आहेत का, प्रोटीन्स आहेत, प्लाज्मा डिस्पर्शन मीडियम है, हो गया। चलो क्लियर। चलो और एक एग्जांपल देता हूं, ये हुआ फर्स्ट एग्जांपल, ओरिजिन ऑफ चार्ज ऑन कोलाइडल पार्टिकल्स। नेक्स्ट एग्जांपल दे, चलो और आगे। फार सुंदर एग्जांपल दे, व्यवस्थित लक्ष द्या। पहा, मला सांगा, हा झाला तुमचा कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा हा झाला तुमचा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, याला आपण सॉल्ट म्हणतो का? पक्का आहे? ठीक आहे। जर मी या ठिकाणी CS3 घेतला तर आपण याचं नाव देतो सोडियम ऍसिटेट, हे नाव आहे बेटा, सोडियम ऍसिटेट आहे। ठीक आहे, हे सोडियम ऍसिटेट। चला दुसरा मी घेतला सोडियम प्रोपिओनेट C2H5, हा पण एक सॉल्ट आहे। ठीक आहे, वेट वेट, चले आगे। ओके, हा त्याला सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, सोडियम ऍसिटेट आहे, सोडियम प्रोपिओनेट आहे। ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या बेटा। आता पहा, मी इथं काय घेतलं बेटा, मी हा कंपाऊंड घेतो, या कंपाऊंडचं नाव आहे सोडियम स्टिरेट, हा झाला तुमचा सोप। हा झाला कोणता तुमचा सोप झाला बेटा। आला इथं पर, या सोपला या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं तरी चालतंय, C17H35COONA चालते, एनी प्रॉब्लम? यहाँ CH2 हाइड्रोकार्बन की चेन है, कितने बार है? 16 टाइम्स है, बरोबर आहे। हे झाली तुमची साबण आहे बेटा, आपण इथं घेतली साबण, बरोबर आहे की नाही? आता जर आपल्याला सगळ्याला माहिती आहे की व कपड्याला डाग लागते, समजा ऑइलचा डाग लागला, तर ऑइलचा डाग आपण काय करतो, तर साबणीने किंवा सोपनं किंवा डिटर्जंटनं रिमूव्ह करतो, डिटर्जंट ऍड करतो। बरं ऍड केला होते काय, ते एक प्रश्न आहे ना। मग कशा पद्धतीने पहा, मी घेतला सोप बेटा, हे सोपचा फॉर्म्युला आहे, तुम्ही या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करा। ठीक आहे, नाही तर तुम्ही याला या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करा, CH3CH2CH2CH2 या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करत चला बेटा, हे करत चला। हे किती वेळेस पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, ये 17, और ये हुआ यहां CONA, चला का? CH3 CH2 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 16 टाइम्स है। ठीक है, अब देखो यहां पहा बेटा, ये जो पार्ट है ये हाइड्रोकार्बन पार्ट है, पर हाँ हाइड्रोकार्बन पार्ट नॉन पोलर है, पर हा सॉल्ट है, ये पाणी में तुटेगा। पाण्यात जर टाकलं तर काय देणार, सॉल्ट म्हणल्यानंतर आयन देणार, कॅटायन आणि एनायन, बरोबर आहे? यस। पण आता इथं पहा,
हे जे ऍनायनचं पार्ट आहे, या ऍनायन मध्ये दोन पार्ट येतात बेटा. एक पार्ट येतो नॉन पोलार आणि दुसरा पार्ट, हे पार्ट बेटा, हा पार्ट दिसला आहे. हा पार्ट कसा आहे, पोलार आहे. बरोबर आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं. मग मला सांगा, जेव्हा आपण डिटर्जंट पाण्यामध्ये टाकतो, सॉल्ट आहे, कॅटायन आणि ऍनायन फॉर्म होणार ना बेटा, बरोबर आहे. हा एक पार्ट है, हा एक पार्ट है, ठीक है. चला, मैंने डिटर्जेंट थोड़े अमाउंट में डाल दिया, सोप मैंने थोड़ी अमाउंट में डाल दिया पानी में, बराबर है. अब डालने के बाद क्या होता है, देखो ये जो पार्ट है, ये पार्ट, ये हाइड्रोकार्बन का पार्ट है. पहा, ये पानी के अंदर, ये देखो, ये पानी के सरफेस पे जाके यहां सरफेस पे आता है कधी, जेव्हा कमी अमाउंट आहे. मग मला सांगा, हा पार्ट कोणता आहे तुमचा, हा पार्ट कोणता आहे तुमचा, हाइड्रोकार्बन पार्ट है. आणि हा पार्ट कोणता है, पोलार है का नॉन पोलार है, ये पोलार है. और ये कौन सा है, नॉन पोलार है. हो गया ऐसा, आला का? पहा, कोलायडल सॉल्यूशन तैयार कर. अब मैंने उसका अमाउंट बढ़ा दिया, क्वांटिटी बढ़ा दिया, तो डिटर्जेंट ऐड करा लो, ऐड करा लो, ऐड कर. अब मुझे बात बताओ, ये जो पार्ट है, ये पार्ट है COO माइनस, ठीक है. आता तुम्ही म्हणता, सर असत कशावर जमा झाला. अरे पाणी पण काय आहे, पोलार आहे. आणि हे पार्ट कोणता आहे, ये भी कौन है, पोलार है. आता म्हणतो ना, लाइक डिझॉल्व लाइक, NaCl पानी में सोल्यूबल है. क्यों, अरे वो भी पोलार है ना, NaCl भी पोलार है, पानी भी पोलार है, इसलिए हम कंसेप्ट देते लाइक डिझॉल्व लाइक. अब आगे, सर मैंने अमाउंट बढ़ा दिया, चलो बढ़ा. अब बढ़ने के बाद बताओ, मुझे बात बताओ, ये पानी के अंदर चले जाएंगे, नीचे आएंगे, ऐसा आ गई ये नीचे, आ गई ये ऐसे नीचे पानी के अंदर, अमाउंट बढ़ाने के बाद आ गए सब. अब ऐसे सब जो है ऐसे कलेक्ट होंगे, ऐसे 100 पार्टिकल्स कलेक्ट होंगे, बराबर आहे. असे 100 जण एकत्र येतील म्हणा. आलं, हे आले एकत्र, हे बघा या पद्धतीने आले का सगळे एकत्र, हे दिसाले. हा पार्ट, हा येल्लो जे पार्ट आहे, हा येल्लो पार्ट, हा येल्लो पार्ट काय, नॉन पोलार आहे. आणि रेड पार्ट काय, पोलार आहे. झालं इथं. आपण होतो, सर ये फॉर्म हुआ, ये मिसिल फॉर्म हुआ, इसी का नाम क्या है, एसोसिएटेड कोलाइड्स. काय एसोसिएटेड कोलाइड तुम्ही कोणापासून तयार केला, सर हमने आयन से प्रिपेयर किया है, आयन से कोलाइडल पार्टिकल फॉर्म किया, तयार झाला, बराबर है. ये देखो, ये यहां देखो, ये पहले पानी के सरफेस पे था, ठीक है. अब मुझे बात बता, ये पार्ट पोलार है, ये पार्ट नॉन पोलार है, ये हाइड्रोकार्बन है, हा COO माइनस पार्ट है, ठीक है. आलं इथं. मग मला सांगा, हा पार्ट असा गेला, खाली गेला, खाली गेला, खाली गेला, खाली गेला, बरोबर आहे की नाही. असे सगळ्यांचा मिळून एक तयार होईल, असे भरपूर आहे. याला नाव देतात असोसिएटेड कोलाइड्स, यालाच आपण नाव देतो मिसिल, बरोबर आहे. आता कपड्याला डाग लागलेला आहे, डाग कशाचा लागलेला आहे, ऑइलचा लागला बेटा, ऑइलचा डाग लागलेला आहे. हा पार्ट कोणता पार्ट आहे, पोलार आहे का नॉन पोलार आहे, हायड्रोकार्बनचा पार्ट वर आहे ना, बरोबर आहे ना. ऑइलला लागल्यानंतर काय येणार, हा पार्ट ऑइलला जाणार, ये ऑइल मध्ये जाणार. हे बघा, ये देखो, यहां देखो, ये ब्लैक से जो दिया वाला ये ऑइल है, ब्लैक से जो है ना यहां, ये देखो, ये आला इथं. त्या ऑइलवर कोणता पार्ट चाललाय, पोलार आहे का नॉन पोलार आहे, कोणता आहे, येल्लो पार्ट कोणता आहे, येल्लो पार्ट इथं, हे ग्रीन आहे, कोणता आहे, नॉन पोलार है. यस, बराबर है. फिर पानी पोलार है, पानी क्या करता है, ये पानी ये पोलार को ये अपने तरफ खींचता है, और जैसे उसने खींचा वो भी क्या करता है, वो ऑयल को भी निकालता है.
हे बघा हे ऑइल निघाले, हे बघा चालले पाण्यात. ठीक आहे, यस. बरं वाटलं बेटा? क्लिअर आहे?